आजचा विषय मी मापेगाव मच्छीमार सहकारी संस्थेचा चेअरमन. आम्हाला 5 वर्षासाठी तलाव भेटलेला आहे शासनाकडून रीतसर. आम्ही काय केलेलं आहे, कुशल मच्छीमार आणलेले आहेत. कुशल मच्छीमारचे 100 लोकांची परवानगी काढलेली, पण आम्ही 30-35 लोक आणलेले आहेत. आणि जे उपोषणवाले लोक आहेत का ते म्हणते त्यांनी 400 लोक आणले, 500 लोक आणले, असे आम्ही काही केलेलं नाही. रीतसर आम्ही कुशल मच्छीमारांची परमिशन 100 लोकांची काढलेली आहे. 30-35 लोक आम्ही आणलेले आहेत. आणि 8 जूनला आम्ही लोकमतला बातमी दिली ती, ज्याला कोणाला परवाना घ्यायचा त्यांनी संस्थेकडे रीतसर अर्ज करावा आणि परवाना घ्यावा. जाहीर प्रकटन दिलं होतं, पण आजपर्यंत कोणी काही परवाना संस्थेकडे एकानं अर्ज केला नाही. सगळे लोक चोरी करूनच मासे धरतात. ज्यांना कोणाला परवाना पाहिजे असेल त्यांनी रीतसर आधार कार्ड झेरॉक्स, 2 फोटो आणि बँकेचं पासबुक देण्यात यावा संस्थेकडं. आणि ज्यांनी परवाना घेतला नाही त्यांनी पाण्यात उतरू नये, नाहीतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. 8ने जर त्यांनी काम केलं तर आम्ही संस्थेचं काम काय रोजगार उपलब्ध करून देणं, तर आम्ही भरपूर रोजगार उपलब्ध करून दिला. पण काही लोक काय मच्छीमार आहे ना, चोरीचा उद्देशाने हे उपोषण बिपोषण चालू आहे त्याच्यावालं. काही 2-4 मच्छीमारांना आमच्याकडं पैशाची मागणी केली ती, मी आता नाव नाही घेत, आणि त्याला पैसे नाही दिले मी म्हणून हे उपोषण बिपोषण चालू आहे त्याच्यावालं. एकतर आम्ही लोणीकर साहेब, राहुल भैया लोणीकर, बबनराव लोणीकर यायच्यामुळं ते आम्हाला रोजगार उपलब्ध झाला. इथं हजारो मच्छीमार इथं पोट भरतात. तर भैया साहेबाची, लोणीकर साहेबाची आमच्यावर खूप उपकार आहेत. आपल्या संस्थेकडे एकाही लोकांनी पत्र व्यवहार केलेला नाही. आम्ही जाहीर प्रकटन 8 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला देत होतो, पण एकाही मच्छीमाराने आमच्याकडं संस्थेकडं अर्ज केलेला नाही. नंतरची भूमिका आता रीतसर त्या लोकांनी आपल्याकडे अर्ज करावा संस्थेकडं आणि आमच्याकडून परवाना घेऊनच आत घुसावा, नाहीतर त्याच्यावर शासन नियमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येतील. मी अंगद गोविंद लैरे, राहणार बैजोडा, तालुका परतूर, जिल्हा जालना. सध्या मापेगाव मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचा पूर्ण ऑफिशियली कारभार मी सांभाळतो. गेल्या महिन्यामध्ये 8 तारखेला आम्ही निवेदन देऊन, जाहीर प्रकटन देऊन, लोकमत पेपर, पुण्यनगरी पेपर ह्याच्यावर 3-4 वेळा आम्ही जाहीर प्रकटन देऊन त्यांना परवाने फाडून घ्या, परवान्याशिवाय मासेमारी करू नका याचे वारंवार सूचना दिलेल्या आहेत. तरी अद्याप आतापर्यंत कोणीही त्या सूचनेचं पालन न करता विनापरवाना मासेमारी केली, विषारी औषधी टाकून मासेमारी केली. परत अवैध प्रकारे असे ज्या प्रकारे मासेमारी करून लोकांना त्रास होईल किंवा पशुप्राणी मरतील अशा प्रकारे मासेमारीचा खूप त्रास केला. मग त्यानंतर आम्ही वैतागून काही पदाधिकारी नेमले, आम्ही संस्थेचे सभासद म्हणून नेमले, काही 2-4 लोक बाहेरचे नेमले. त्याच्यानंतर संस्थेवर काट्यावर माल टाकण्यासाठी त्यांना आम्ही त्या पदाधिकाऱ्यांनी नेमून सगळ्या धरणावर फिरायला ह्याला त्याला सगळं परमिशन देऊन टाकलं आम्ही संस्थेमार्फत. त्याच्यानंतर ते लोक त्यांच्याकडे जाऊन काट्यावर माल टाका असं म्हणण्याच्या स्वरूपात त्यांना एक साधी भूमिका मांडली लोकांसमोर. तर ह्या लोकांनी काय त्याचा गैरअर्थ काढून काय म्हणले की गुंड लोक लावले, गुंड प्रवृत्तीचे लोक लावले. बरं ठीक आहे, आम्ही त्यांना पहिले जाहीर प्रकटन देऊन त्यांना काय सांगितलं की आमची एकच भूमिका आहे, तुम्ही रीतसर संस्थेकडे परवान्यासाठी मागणी करा की बाबा आम्हाला या तलावामध्ये मासेमारी करायची, आम्ही त्या संस्थेला परवाना देण्यासाठी आम्ही तयार आहोत. चेअरमनचा काही त्याच्यामध्ये रोल नाही आहे चिन्ह परवाना देण्याचा. चेअरमन परवाना देण्यासाठी तयार आहे. त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे, तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक आणि एक रीतसर अर्ज हा देणे. कारण की भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी ज्या शासनाच्या नियमामध्ये बसतील त्या अडचणी येणार नाहीत. कारण की त्यांचा जो पैसा येईल मारीचा तो पैसा त्यांच्या अकाउंटला जमा होईल. त्यानंतर त्यांना चोरीमारी करायचा प्रश्न नाही आहे. कारण की आम्ही रेट पण त्यांना शासनापेक्षा पण 10 रुपये वाढवून दिलेले. शासनाचे रेट आजच्या रेटपेक्षा पण कमी आहे. पण आज मोर्चा काढला आहे लोकांनी, ह्या लोकांचा काहीही संबंध नाही आहे संस्थेमध्ये. आज आम्ही 172 सभासद या मच्छीमारी सहकारी संस्थेमध्ये काम करतोय. आज 172 लोकांचे आमचे कुटुंब कमसे कम 300 ते 400 लोकांचे परिवार आहे आमच्याला सगळा. जर आज आमच्याच रोजीरोटीवर समजा हे लोक आमच्या उपासमारी जीव पण आणू शकतात असा प्रश्न उद्भवून. कारण भविष्यामध्ये येणाऱ्या ह्या अडचणी ह्या आजच्या आमच्या पुरत्यांना मर्यादित नाही आहेत. कारण की हे दुसऱ्या संस्थेत सभासद असताना देखील आम्ही पत्रव्यवहार करून ह्यांना इतर रोजगार उपलब्ध करून दिला. तरी ते आमच्यासोबत आज आंदोलन का करत आहेत? कारण फक्त एकच मागणी केली त्यांनी, आमच्याकडे आले, आम्हाला म्हणे किंवा आम्हाला पैसे असे द्या, आम्ही इथून पुढे आंदोलन करणार नाही, आमचा तुमच्या तळ्याशी काही संबंध नाही, आम्ही सगळ्या लोकांना शांत करू. मग आम्ही त्यांना म्हणलं की बाबा आज आमच्याकडे काही आमच्या संस्थेकडे काही माल काट्यावर काही कोणी टाकत नाही आहे सध्या, तुम्ही चोरी बंदी करा,
तुम्ही सगळ्या काठावर व्यवस्थित माल टाका आपला. ज्यावेळेस व्यवस्थित डॅम चालेल त्यावेळेस आपण तुमचं काय आहे तर बसून तोडगा पाणी काढू. त्यावेळेस त्यांना नकार दिला. नकार दिल्यानंतर त्यांनी ह्या व्यक्तीला धरलं आणि हे आंदोलन उभा केलं. ह्या आंदोलनामागे राजकारणी लोकांचा हात आहे. आज राहुल भैया लोणीकर, बबनरावजी लोणीकर साहेब यांच्यामुळे ही संस्था आम्हाला भेटलेली आहे आणि ह्या संस्थेवर आमचे आज 1000 ते 500 लोक उदरनिर्वाह करून पोट भरतात. मग इथून पुढे येणाऱ्या ह्या भविष्यामध्ये अडचणी आहेत त्याच्यावर शासनाने लवकरात लवकर काही ना काही तोडगा काढून आम्हाला न्याय द्यावा. अन्यथा आम्ही पण आत्मदहनाचा प्रयत्न करून आमच्या संस्थेला न्याय मागू अशी मी कळकळीची शासनाला विनंती करतो. आणि इथून पुढं होणाऱ्या आमच्यावर कारवाया, आमच्या लोकांना तकलीफ, आम्ही जे पदाधिकारी नेमले आहेत यांना पण पोलीस संरक्षण देऊन आमचे चोरी करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करून घेण्यात यावे ही अशी मी शासनाला कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. काट्यावर माल टाकले. माझं नाव राहुल सोनाजी बिजुले. मी संस्थेमध्ये सगळ्यांसोबत काम करत आहे. हे जे लोक आहेत बाहेर जिल्ह्यातील लोक असून यांनी आतापर्यंत संस्थेला एकही अर्ज केलेला नाही की आम्हाला परवाना देण्याबाबत. म्हणजे एकही अर्ज न करता यांनी आंदोलन करत आहेत. हे लोक सगळे शासनाची दिशाभूल करत आहेत आणि संस्थेची बदनामी करीत आहेत. हे लोक संस्थेबाहेर असून हे बाहेर जिल्ह्यातील लोक आहेत. यांचा परभणी जिल्ह्यामध्ये तलाव आहे आणि हे त्या तलावाला सोडून या संस्थेची बदनामी करण्यासाठी या तलावावर कोप्या करून राहत आहेत आणि इथं मासेमारी चोरट्या पद्धतीनं करून रोज चोऱ्या करणं, संध्याकाळी चोरी करणं, रात्री चोरी करणं, कोणत्याही पद्धतीनं म्हणजे हे पॉयझन टाकून मासेमारी करत आहेत. आणि यांना सांगायला गेलं की पुन्हा हेच गुंडागिरी दादागिरीची भाषा करून संस्थेच्या लोकांना मारहाण करत आहेत. आणि पाठीमागं एक जणांना मारहाण पण केलेले संस्थेच्या व्यक्तींना. यांनी सगळ्यांनी रीतसर परवान्याचे अर्ज करावा आणि रीतसर परवाना घ्यावा, संस्थेचा घ्यावा आणि सगळ्यांनी परवाना घेऊन सगळा माल काट्याला आणि संस्थेला जमा करावा ही यांना विनंती आहे. माझं नाव विनोद तुळशीराम गायकवाड. मी मंठा इथं राहतो. भारतीय जनता युवा बोला मच्छीमार संस्थेबद्दल म्हणजे जी बी मापेगावची मच्छीमार संस्था आहे ती चांगल्या प्रकारे काम करत आहे. पण इथे काही लोक शासनाची किंवा म्हणा जालना जिल्ह्यातले जे बी आपले सहकारी लोक आहेत त्यांची दिशाभूल करून परभणी जिल्ह्यातले लोक आणून इथे चुकीच्या पद्धतीनं उपोषण करणं किंवा संस्थेला बदनाम करणं या पद्धतीचे काम करत आहेत. आणि आजही रोजी ते एवढ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करण्याचे संस्थेचे काम चालू आहेत. तरी त्या लोकांना बीज उत्पादन आहे मच्छीमार संस्थेमध्ये जे बी काम करण्यासाठी त्यांना मदत लागेल ती संस्था मदत करण्यासाठी तयार आहे. परंतु काही लोकांना पैसे देऊन इथं आणून आंदोलन चुकीच्या पद्धतीनं करून संस्थेला बदनाम करण्याचं काम करत आहेत. यामध्ये बहुतांश लोक परभणी जिल्ह्यातले निवळी तलावातले ठराविक मच्छीमार आहेत जे तिथं मच्छीमारी न करता इथे येऊन मच्छीमारी करतात किंवा बाकीच्या त्यांच्या पाहुण्या बोलून तिथं भांडणाच्या मूडवर याच्यावर त्याच्यावर आणून लोकांना चुकीच्या पद्धतीनं काहीतरी माहिती सांगून शासनाच्या कामामध्ये जे संस्था काम करत आहे त्याला व्यवस्थितरित्या काम करण्यामध्ये अडथळा निर्माण करतात. एवढंच बोलायचं. प्रकाश सकाराम बिजुले, मापेगाव मच्छीमार सहकारी संस्थेचा हा स्थानिक आमची मापेगाव मच्छीमार सहकारी संस्था आहे. हे बाकीचे लोक परभणी जिल्ह्यातले आहेत. जाणून बुजून आमच्या मापेगाव मच्छीमार सहकारी संस्थेला बदनाम करायचं कारण करत आहेत. जे जलसंमती घ्यायची याची नाटकी सगळं नाटकीचं राजकारण चाललेलं आहे. याला धरायचं त्याला धरायचं, एखादा पुढारी धरायचा, आमची संस्थाचा बदनामी करायची. आज हे लोक चोऱ्याचापटी करतात. काल एका माणसावर चोरीचा गुन्हा दाखल झाला. ते काय त्याचं नवनाथ काहीतरी घिसडे नाव आहे. त्या माणसाला रात्रीच काल लोकमतला बातमी आजच्या त्या माणसावर गुन्हा दाखल झालेला आहे. आणि आपल्या निमदुर्ना प्रकल्पामधून जालना, परभणी, नेर, शेवली, मंठा, परतूर एवढ्या गावाला पाणी पुरवठा चालू असताना लोक झिंगासाठी हे जाणूनपूर्वक औषध टाकून याच्या मच्छीचं मार समजा आमचे नुकसान करायला लागले. पण याच्यासाठी जर काही जनतेची हानी झाली तर याला हे छोटे जबाबदार आहेत. परभणी जिल्ह्यातले औषध टाकून झिंगा मारायचा, माशी मारायची. जर कोणी लोक मेले तर याची जिम्मेदार कोण आहे? ते जिम्मेदार म्हणजे आमच्या संस्थेला जबाबदार धरायले. चोऱ्या हे करायले, आमच्या संस्थेला बदनाम करायला लागले. याचा काही संबंध नाही. हे सगळे कोणत्या निवडी धरणावरचे सभासद आहेत. मापेगाव संस्थेचा त्याचा काही संबंध नाही. आम्ही 10 किलोमीटरच्या अंतरच्या संस्थेला सभासदला परवाना द्यायला तयार आहेत. आमच्याकडे अर्ज करावा, आम्ही परवाना द्यायला तयार आहेत. परवाना दिल्याच्या नंतर आम्ही संस्थेच्या काट्यावर माल जमा करावा लागेल. ज्याला कोणाला मासेमारी करायची असेल
त्यांना समोरच्या काट्यावर माल टाकायचा आणि मच्छीमारी करायची. बस एवढं बोलतो, 2 शब्द संपले.